नमस्कार मंडळी, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाटसाठी लागणाऱ्या 3 प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहे। यामध्ये चिंच खजुराची आंबट गोड चटणी, पुदिना कोथिंबीरीची हिरवी चटणी, त्यासोबत लाल चटणी देखील बनवून दाखवणार आहे। सर्वांना चाटचे प्रकार खूप आवडतात, त्यामुळे अशा चटण्या बनवून कुठलाही घरगुती चाट तुम्ही बनवू शकता। सुरुवातीलाच आपल्याला चिंचेची आणि खजुराची आंबट गोड चटणी बनवायची आहे। त्याकरता 1 वाटी म्हणजे साधारण 8 ते 9 एवढे खजूर घेतलेले आहेत। आता खजुरामधील बिया काढून घ्यायच्या। त्यासोबत 1 वाटी चिंच देखील घेतलेली आहे। चिंचेमधील चिंचोके देखील मी काढून घेतलेले आहेत। चिंचोके काढलेली ही चिंच अगदी सहज कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते, तुम्ही तिथून घेऊ शकता। आता ही खजूर आणि चिंच एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। यामध्ये आपल्याला भरपूर असं गरम पाणी घालायचं आहे। आता हे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासाने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता चिंच आणि खजूर आपल्याला या पाण्यासोबतच छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। यानंतर पुरणाच्या चाळणीवरती घालून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भिजवलेलं पाणी होतं ते घालून पुन्हा एकदा असं मिक्स करून यामध्येच घालून घ्यायचं आणि आता हे छान असं गाळून घ्यायचं आहे। जे चिंचेमध्ये धागे असतात ते अगदी सहज निघून येतात किंवा मग चिंचेचं थोडंफार टरफलं असतं ते देखील यामध्ये निघतं। यानंतर यामध्ये 2 छोटे चमचे काश्मीरी लाल तिखट घालायची रंगासाठी, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 2 छोटे चमचे भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची। तर बघा चमचा छोटा आहे त्यामुळे 2 घातलेले आहे। त्यानंतर 1 वाटी एवढा आपल्याला गूळ घालायचा आहे। आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे। तर साधारण 1 ग्लासभर पाणी मी इथे ॲड केलेलं आहे। आता पळीच्या मदतीने हे हलवून पाहूया। तर इथे हे भरपूर असं घट्ट आहे, शिजल्यानंतर हे अजून घट्ट होणार, त्यामुळे अजून 1 ग्लासभर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। पळीच्या मदतीने चटणी एकदा हलवून घ्यायची। जर जास्तच घट्ट वाटत असेल तर अजून पाणी तुम्ही ॲड करू शकता। आता या चटणीला छान अशी खळखळून उकळी आणायची। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची। साधारण 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती ही चटणी आपल्याला शिजून द्यायची आहे। तर बघा एवढी आपल्याला पातळ ठेवायची आहे। ही थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते, त्यामुळे यापेक्षा जास्त चटणी आटवू नका। आता ही चटणी एका वाटीमध्ये काढून थंड व्हायला ठेवूयात। यानंतर आता लाल चटणी बनवण्याकरता वाटीमध्ये 8 ते 9 बेडगी मिरची घेतलेली आहे रंगासाठी, त्यासोबत 2 तिखटवाली लवंगी मिरची घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला ही मिरची भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची। सोबतच 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 1 चमचा साखर घालायची, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। ही चटणी आपल्याला एकदम कमीत कमी पाणी वापरून वाटून घ्यायची आहे। एकदम दाटसर अशी आपल्याला चटणी हवी आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। बेडगी मिरचीमुळे चटणीचा रंग पहा काय सुरेख आलाय, तसेच ही जास्त तिखट देखील नसते। नक्की या सर्व चटण्या बनवून पहा। पुढे मी तुम्हाला यापासून शेवपुरी देखील बनवून दाखवणार आहे। यानंतर आपल्याला ग्रीन चटणी बनवायची। त्याकरता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठभर एवढी कोथिंबीर घ्यायची, त्याच्या अर्धी आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची, 1 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा, 9 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, साधारण 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। यानंतर पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे एवढे आपल्याला भाजकी डाळ घ्यायची आहे, यालाच फुटाण्याची डाळ देखील म्हणतात। चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा। आता चटणीचा रंग एकदम हिरवागार राहण्याकरता यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे। मी इथे 3 बर्फाचे क्यूब घातलेले आहे। छान अशी दाटसर एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची। यामध्येच आपल्याला आता 3 चमचे एवढं दही घालायचं आहे। घट्टसर दही वापरायचं आणि आंबट दही वापरायचं नाही, एकदम ताजं दही यामध्ये वापरायचं। बघा मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे। काय मस्त दाटसर आणि हिरवीगार चटणी आपली तयार झाली आहे। बर्फ घातल्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नसते, त्यामध्येच आपल्याला चटणी वाटून घ्यायची। आता 3ही प्रकारच्या आपल्या चटण्या तयार झाल्यात, लाल चटणी, हिरवी चटणी आणि आंबट गोड खजूर चिंचाची चटणी। यापासून मी तुम्हाला शेवपुरी बनवून दाखवणार आहे। तर शेवपुरी बनवण्याकरता या पापड्या मी विकतच घेतलेल्या आहे। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून कळवा, मी नक्कीच ही रेसिपी अपलोड करेन। या चटण्यांपासून तुम्ही भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी असे खूप चाटचे प्रकार बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने चाटच्या चटण्या बनवून दाखवलेल्या आहेत।
आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता शेवपुरीमध्ये या चटण्या कशा वापरायच्या हे देखील दाखवते। आता प्लेटमध्ये शेवपुरीच्या पापड्या घेतलेल्या आहे, त्यावरती उकडलेला बटाटा घातलेला आहे, सोबतच कापलेला कांदा, टोमॅटो घालून घ्यायचा, चाट मसाला घालायचा। आता प्रत्येक पापडीवरती आपल्याला लाल चटणी घालायची, हिरवी चटणी घालायची आणि चिंच खजुराची आंबट गोड चटणी देखील घालून घ्यायची आहे। या हिरवी चटणीमध्ये आपण लिंबूरस घातलेला आहे, त्यामुळे वरून आपल्याला लिंबूरस घालण्याची गरज नाही। अगदी ठेल्यावरती मिळते तशीच ही शेवपुरी लागते, नक्की एकदा तुम्ही बनवून पहा। यावरून आपल्याला मसाला चणा डाळ घालायची आहे, ही भाजलेली असते त्यामुळे खूप कुरकुरीत लागते। त्यानंतर यावरती बारीक शेव घालून घ्यायची, भरपूर बारीक शेव घालून घ्यायची, छान लागते। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। या मंडळी शेवपुरी खायला नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।